गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये मराठा आणि वंजारी समाज यामध्ये विविध प्रकारे तेढ निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. आताच काही दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे आंदोलन केले होते. तिथे उपोषण केल्यानंतर त्यांना शासनातर्फे मराठा आरक्षणाचा जो जी-आर आहे तो लागू करण्यात आला. त्यामध्ये हैदराबाद गॅजेट आणि इतर काही मागण्या होत्या. त्या मागण्या जरांगे पाटील यांच्या मान्य करण्यात आल्या. परंतु त्यानंतर मराठा आणि वंजारी समाज यामधील काहीसा तेढ अजून वाढल्याचे दिसून येत आहे. कालच बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात भोगलवाडी या गावी तिथे काही समाजकंटकांनी बॅनर फाडल्याचे देखील आढळून आले. त्याच्या आधी देखील धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांनी एकमेकाबद्दल असे काही वक्तव्य केले होते की ज्याने दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो. परंतु धनंजय मुंडे यांनी कालच एका सभेमध्ये बोलताना त्यांनी काही अशी वक्तव्य केली की ज्यामुळे पुन्हा एकदा नवीन वादाला सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील हे सध्या संभाजीनगर येथे ॲडमिट आहेत. परंतु धनंजय मुंडे यांनी काल एका सभेमध्ये बोलताना बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी तेढ निर्माण होत आहेत. त्याचबरोबर पोलिसांना आपल्या नेम प्लेटवर आडनाव लावायची परवानगी नाही. यासाठी या गोष्टीची मला लाज वाटते, असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले आहे. त्याचबरोबर हाच प्रश्न जरांगे पाटलांना जेव्हा पत्रकारांनी विचारला, पत्रकारांनी सांगितले की धनंजय मुंडे यांनी असं वक्तव्य केलंय की बीड जिल्ह्यामध्ये अशा घटना घडत आहेत ज्यामुळे मला स्वतःला लाज वाटते. तर याबद्दल जरांगे पाटील यांना प्रश्न विचारला असता जरांगे पाटलांनी या गोष्टीला कोण जबाबदार आहे हे स्वतः धनंजय मुंडेच यांनी सांगितलं आहे, असं जरांगे पाटील यांनी बोलले. परंतु त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरांगे पाटलांनी त्यानंतर एक मोठं वक्तव्य केलं की ज्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा एक नवीन वाद निर्माण होऊ शकतो. जरांगे पाटील यावेळेस बोलताना बोलले की धनंजय मुंडे यांच्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही. परंतु जर कोणी आमच्या मराठा समाजाबद्दल कोणी वाकड्यात गेलं तर त्याला सुट्टी देणार नाही. असा थेट इशाराच धनंजय मुंडे यांना जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. याबाबत आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. दररोज नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.